सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई 2 दिवसातून पाणी. कृष्णा नदीतच अपुरा पाणीसाठा असल्यामुळे सांगली शहराला अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सांगलीतील घनश्यामनगर, विकासनगर, चिंतामणीनगर परिसराला तर गेल्या 2 दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा एक दिवसाआड एक दिवस पाणी येत आहे. 2 दिवसातून मिळणारे पाणीही पुरेशा दाबेने होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच राहिल्या आहेत. नागरिकांना गेल्या 20 वर्षात प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. मार्च-एप्रिल महिन्यापूर्वीच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच सांगली शहराच्या उपनगरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली शहरापासून जवळच असलेल्या घनश्यामनगर, विकासनगर, वसंतता कारखाना परिसर, पंचशील नगर, राजनगर, संजय नगर, चिंतामणीनगर, कलानगर परिसरात गेल्या 8 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, पण तोही दूषित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. घरातील पाण्याच्या टाक्याही रिकाम्या झाल्यामुळे विकतचे पाणी नागरिकांना घ्यावे लागत आहे. पिण्यासाठी तर खाजगी जलशुद्धीकरण केंद्रावरून नागरिक पाणी विकतचेच घेत आहेत. तरीही या परिसरातील लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. खाजगी जल शुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. महापालिकेकडून शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शहरातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असताना खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांनीही पाणी टंचाईवर काहीच उपाययोजना केल्या नाहीत असाही नागरिकांमधून आरोप होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार की नाही असा सवाल देखील नागरिक आता उपस्थित करत आहेत. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.